नमस्कार, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कच्च्या बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहोत। तर न शिजवता न उन्हामध्ये वाळू घालता आपण हे वेफर्स तयार केलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे कच्च्या पॅकेटमध्ये जसे कुरकुरीत वेफर्स आपल्याला मिळतात सेम तसेच वेफर्स आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये। आणि महत्त्वाचं म्हणजे हे वेफर्स अगदी महिनाभर टिकतात। त्यासाठी वळूया आपल्या या रेसिपीकडे। 5-10 रुपयाचे विकतचे वेफर्स आणून खाण्यापेक्षा आपल्याला त्याच पैशामध्ये जर आपण बटाटे आणले आणि हेच वेफर्स आपण घरी तयार केले तर ते सर्वांनाच खायला मिळतील आणि ते सुद्धा पोटभर। आणि तुम्ही पाहू शकता याचा आवाज किती क्रिस्पी आणि क्रंची असे बटाटा वेफर्स झालेले आहेत। सेम टू सेम विकतच्या वेफर्ससारखेच कलर आणि क्रिस्पी सुद्धा। आणि आजच्या रेसिपीमध्ये आपण क्रंची क्रिस्पी हलके फुलके नमकीन बटाटा वेफर्स कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। आणि हे बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी इथं मी 5 बटाटे घेतलेले आहेत आणि ते पूर्ण धुवून सोलून घेतलेले आहेत आणि नंतर ते पाण्यामध्ये ठेवलेले। तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत आणि आपण जे बटाटा वेफर्स तयार करतो किंवा चिप्स तयार करतो ते सुद्धा काळे किंवा लालसर कलरचे होत नाहीत। तर आता बघा इथं मी एक अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ चांगलं मिसळून घ्यायचे। तर मीठ पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे, मीठ पूर्ण विरघळलेलंच पाहिजे। आणि आता बघा इथं मी एक कपडा घेतलेला आहे नॅपकिन, तर इथं आपण सुती कपडा सुद्धा घेऊ शकतो। तर या नॅपकिनला पूर्ण बटाटा आपल्याला पुसून कोरडा करून घ्यायचा आहे। पाण्याचा जर थेंब राहिला तर तेल अंगावर उडू शकतं, त्यामुळे आपल्याला बटाटा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे। त्यानंतर चिप्सच्या खिसणीने आपल्याला इथं बटाट्याच्या स्लाइस काढून घ्यायच्या आहेत। तर एकदम मस्त पातळ स्लाइस या खिसणीनं निघतात। आणि तुम्ही पाहू शकता अर्ध्या बटाट्यामध्येच विकतच्या 2 पॅकेट एवढे चिप्स इथं पडलेले आहेत। एवढे वेफर्स 2 पॅकेटमध्ये सुद्धा येत नाहीत। तर आता हे वेफर्स करत असताना खूप काळजीपूर्वक आणि सावधानतेने आपल्याला हे वेफर्स पाडून घ्यायचेत, कारण अशा पद्धतीच्या खिसण्या लागण्याची दाट शक्यता असते। यामध्ये आपल्याला लागलेलं सुद्धा कळत नाही, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला हे स्लाइस काढून घ्यायचेत। उरलेला शेवटचा भाग आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे। एका बटाट्यामध्ये इथं भरपूर सारे वेफर्स आपले तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत, तर हे असेच आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचेत। आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पातळ असे हे बटाट्याचे वेफर्स तयार झालेत। तर आपण तेल एकदम कडक तापवून घ्यायचे। सुरुवातीला एक वेफर्स आपल्याला याच्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचं आहे, ते अलगद वर आला तरच आपल्याला बाकीचे सर्व चिप्स यामध्ये सोडून घ्यायचेत। तर बघा आता हे सोडत असताना आपल्याला वेगळे वेगळे सोडून घ्यायचेत, एकावर एक असे टाकायचे नाहीत, नाहीतर हे चिकटून बसतात। आणि हे वेफर्स तळत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे, लो फ्लेमवर अजिबात हे आपल्याला चिप्स तळून घ्यायचे नाहीत, नाहीतर हे मग क्रिस्पी क्रंची आणि हलके फुलके होणारच नाहीत। त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आता एका टायमाला आपल्याला एका बटाट्याचे चिप्स इथं तेलामध्ये सोडून घ्यायचेत, किंवा आपण जेवढं तेल ठेवलंय त्याच्यानुसारच आपल्याला इथं चिप्स या तेलामध्ये सोडून घ्यायचेत। आता चिप्स घातल्यानंतर तेलाचं तापमान कमी झालेलं असतं, त्यामुळे फुल गॅस साधारणपणे 2 मिनिट आपल्याला असेच राहू द्यायचे आहेत। त्यानंतर चमच्याने थोडेसे आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत। एकदा हे पलटवून झाले की यामध्ये आपल्याला इथं मिठाचं पाणी सोडून घ्यायचंय। मीठ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे, पाणी स्वच्छ झालेलं आहे। आता आपल्याला इथं 2 चमचे हे मिठाचं पाणी या तेलामध्ये सोडून घ्यायचंय। तर हे पाणी सोडल्यानंतर या तेलामध्ये भरपूर बुडबुड्या तयार होतात, अंगावर येण्याची काही भीती नाही, तरी पण सावधानतेने आपल्याला हे पूर्ण तळून घ्यायचे आहेत। तर बघा त्यानंतर आपल्याला हे अधूनमधून हलवून घ्यायचेत आणि साधारणपणे 5 ते 7 मिनिट आपल्याला हे चिप्स किंवा वेफर्स तळायला वेळ लागतो। आपण पाडलेल्या चिप्सच्या जाड किंवा पातळपणावर सुद्धा आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे। तर कधी कधी 10 मिनिट एवढा सुद्धा वेळ आपल्याला द्यावा लागेल, किंवा 7 मिनिटाच्या अगोदर सुद्धा आपले हे चिप्स तळून तयार होतील। तर इथं तेलामध्येच आपल्याला चिप्स तळले की नाही हे समजतं। तेलामध्येच आपण तळत असताना आपल्याला एकदम हलके झालेले आणि करकर असा आवाज येतो आणि कलर सुद्धा आपल्याला चेंज झालेला दिसतो। तर बघा इथं 7 मिनिटानंतर बटाट्यांच्या चिप्सचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे। फक्त 2-3 मिनिटांमध्ये हे आपले बटाटा वेफर्स अजिबात क्रंची क्रिस्पी हलके फुलके होणार नाहीत, त्यामुळे आपल्याला हे तळण्यासाठी वेळ द्यावाच लागेल। आता इथं मी हे चिप्स आपल्याला तेलात टाकण्याची दुसरी पद्धत दाखवते। तर डायरेक्ट तेलाच्या वर आपल्याला ही अशा पद्धतीनं खिसणी धरायची आहे आणि हे वेफर्स आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकून घ्यायचेत। पण ही रिस्की पद्धत आहे, त्यामुळे मी सुरुवातीला जी पद्धत सांगितलेली आहे तीच पद्धत आपल्याला वापरायला खूप सोपी आहे। कारण अशा पद्धतीने जर आपण हे वेफर्स तेलामध्ये टाकले तर वेफर्स एकदम तेलामध्ये पडतात आणि तेल अंगावर उडण्याची दाट शक्यता असते। परत पहिल्यासारखीच प्रोसेस आपल्याला इथं करायची।
पूर्ण वेफर्स तेलामध्ये गेल्यानंतर 2 मिनिट थांबायचं. त्यानंतर झाऱ्यानं थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग मिठाचं पाणी सोडून घ्यायचं. तर मिठाचं पाणी सुरुवातीला पहिल्या घाण्यामध्ये आपण एखादा चमचा सोडून घ्या. डायरेक्ट 2 चमचे घातले तर प्रत्येकाच्या इथं मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त वापरतात. त्यामुळे काही ठिकाणी 2 चमचे मिठाचं प्रमाण थोडंसं खारट वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला एखादा चमचाच मीठ घालून पहा आणि हे वेफर्स तळले की नाही हे लवकर समजतं. अजिबात यामध्ये गोंधळून जायची शक्यता नाही. तर कलर चेंज झाला आणि एकदम मस्त असे झाऱ्यामध्ये तळत असताना किंवा काढून घेत असताना हे चिप्स तिथंच वाजायला सुरुवात होतात. त्यामुळेच आपल्याला समजतं की हे आता पूर्णपणे तयार झालेले आहेत. तर बघा इथं दुसरा घाणासुद्धा मी तळून काढलेला आहे आणि तुम्ही सुरुवातीला या वेफर्सचा आवाज वगैरे तर ऐकलेलाच आहे. तर शेवटपर्यंत मला हे तुमच्यासमोर आणण्यासाठी फक्त 2 बटाट्याचे वेफर्सच उरलेले होते, कारण पहिल्या 3 बटाट्याचे वेफर्स हे आमच्या इथं लगेच फस्त झालेले आहेत. आणि बघा हे 2 बटाट्याचे वेफर्सच मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवत आहे. एकदम मस्त क्रिस्पी क्रंची हलके फुलके बटाटा वेफर्स विकत न आणता घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.